नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण इथे टरबूजाचं अगदी छान थंडगार असं मस्तपैकी सरबत बनवलेलं आहे. या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा हे टरबूजाचं सरबत नक्की करून बघा. तर हे सरबत बनवण्यासाठी मी इथे 1 चमचा सब्जा बी घेतलेला आहे आणि हे सब्जा बी मी 5 ते 10 मिनिटं पाण्यामध्ये अगदी छान भिजवून घेतलंय. तसंच इथे मी हे टरबूज घेतलेलं आहे. अगदी छान मस्त लाल लाल हे टरबूज आहे आणि हे टरबूज खायला सुद्धा अगदी मस्त गोड आहे. तर या टरबूजाचे मी अगदी छान छोट्या छोट्या फोडी तयार करून घेणार आहे. अगदी मस्त बारीक बारीक आपण या टरबूजाचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत आणि या टरबूजामधल्या जितक्याही बिया आहेत त्या आपण सर्व बिया काढून टाकायच्या आहे. या बघा, अगदी या पद्धतीने आपण टरबूजामधल्या सर्व बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. इथे मी जे हे टरबूज घेतलेलं आहे सरबतासाठी ते चवीला अतिशय गोड आहे. त्यामुळे इथे मी सरबतामध्ये साखरेचा वापर अजिबात करणार नाही आहे. तर हे बघा, अगदी या पद्धतीने आपण हे टरबूजाचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे टरबूजाचे जे आपण बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. या टरबूजामध्ये काही बिया राहिलेल्या होत्या त्या सुद्धा मी सर्व काढून घेणार आहे. या बघा, इथे टरबूजामधल्या सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आता या टरबूजाच्या फोडींना मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. इथे एका बाउलमध्ये आपण या टरबूजाच्या फोड्या घालून घ्यायच्या आहे. तसेच यामध्ये आपण जी सब्जा बी भिजत ठेवलेली होती ती घालून घ्यायची. या ठिकाणी मी 2 ते 2.5 चमचे रोज सिरप घालणार आहे. हे बघा, इथे हे रोज सिरप घेतलेला आहे ते साधारण 2 ते 2.5 चमचे मी यामध्ये घालून घेतलंय. तसेच यामध्ये आपण दूधही घालून घ्यायचं आहे. दूध घातल्यानंतर आपण एका चमच्याच्या साहाय्याने हे टरबूजाच्या फोडींना थोडं मॅश करून घ्यायचं आहे आणि छान अगदी व्यवस्थित हे सरबत आपण ढवळून घ्यायचं आहे. अगदी कमी वेळेत हे टरबूजाचं सरबत आपलं इथे बनून तयार झालेलं आहे. हे बघा, आता एका ग्लासामध्ये आपण काही बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आणि त्यावरती आपण हे सरबत घालून घेणार आहोत. हे सरबत प्यायला अगदी मस्त छान अगदी जबरदस्त लागतं. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. कारण उन्हाळा म्हटलं की आपण उन्हाळ्यामध्ये चिंचेचं पन्हं, कैरीचं पन्हं किंवा लस्सी आवडीने पितो. पण कधीतरी वेगळं म्हणून हे टरबूजाचं सरबतसुद्धा अगदी मस्त लागतं आणि करायलाही खूपच सोपं आहे. लहान मुलं तर अगदी आवडीने हे सरबत पितात. तेव्हा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.